प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 32 आणि यातल्या गोविंद बुवांच्या शोधात या प्रकरणाचा भाग 2 आज आपण ऐकणार आहोत. मागची स्पर्धा त्र्यंबक बुवांनी पुढच्या पिढीत चालू ठेवली असं दिसतं. एकदा गोविंद बुवांची कीर्तनं पुण्यात होती. त्याचवेळी त्र्यंबक बुवाही पुण्यात कीर्तन करीत होते. गोविंद बुवांच्या कीर्तनास त्र्यंबक बुवांच्या कीर्तनापेक्षा अधिक गर्दी होई. त्यामुळे त्र्यंबक बुवांच्या मनात असूया निर्माण झाली. शिष्यांकरवी गोविंद बुवांबद्दल कंड्या पिकवायला त्यांनी सुरुवात केली. गोविंद बुवांना कोणा एका फकीरानं तुळशीची माळ मंत्रून दिली असून ती गळ्यात घातली की कीर्तनास रंग भरतो असा अपप्रचार गोविंद बुवांच्या कानावर येताच गोविंद बुवांनी कीर्तनाच्या वेळी तुळशीची माळ घालणं बंद केलं. गोविंद बुवांना ध्रुपद धमार गाता येत नाही अशी ही बोलवा त्र्यंबक बुवांनी प्रस्तुत केली. गोविंद बुवांना ही बातमी समजली. ते सांगलीच्या सखाराम बुवा काशीकरांकडे गेले. सखाराम बुवा ध्रुपद धमारामधले पट्टीचे गायक होते. त्यांच्यापाशी गोविंद बुवा 4 महिने राहिले. ध्रुपद धमार शिकले. अनेक रागातील 1,200 चीजा त्यांनी तयार केल्या. बुवांनी सखाराम बुवांना यथायोग्य गुरुदक्षिणा दिली आणि परत पुण्यात येऊन त्र्यंबक बुवांना ध्रुपद धमार ऐकवला. त्र्यंबक बुवांनी कोडितकर या पुण्यातल्या प्रसिद्ध पखवाजांना 10 रुपयांची लाच दिली. आणि गोविंद बुवांचं कीर्तन ऐन रंगात आलं की पखवाज फोडून टाका असं सांगितलं. पखवाज यांनी केवळ पैशापायी कबूल केलं. गोविंद बुवा तुळशीबागेमध्ये कीर्तनास उभे राहिले. मंदिर तुडुंब भरून वाहून चाललेलं. बुवा रंगात आले. ध्रुपद म्हणताना बुवा समेवर येताच पखवाजांनी असा काही 10 लगावला की पखवाजच फुटला. पखवाज कशामुळे फुटला हे बुवांच्या लक्षात आलं. वास्तविक बुवांनी तक्षणीच पखवाज आणायला सांगितलं असतं तर 10 पखवाज आणले असते. पण बुवांनी तसं न करता उच्च स्वरात सीताकांत स्मरण जय जय राम असा गजर केला आणि अभिमन्यू वध व्याख्यान लावलं. आख्यान फक्त आर्या आणि वृत्तांवर चाललं. त्यामुळे पखवाजाच्या साथीची गरजच पडली नाही. बुवांची समयसूचकता आणि धमक पाहून श्रोत्यांनी बुवांवर पैसे उधळले. तेव्हा बुवा म्हणाले, याचं श्रेय आमचे पखवाजी कोडितकर नाना यांना आहे. असं म्हणून बुवांनी कोडितकरांना 200 रुपये आणि जरीकाठी शाल घातली. पखवाजी कोडितकर गार झाले. गोविंद बुवांच्या कीर्तनाची ख्याती सर्वदूर पसरली. गोविंद बुवा देखणे होते. शरीरयष्टी मजबूत, वर्ण सावळा, कानात भिगबाळी, गळ्यामध्ये मोत्यांची कंठी, हातामध्ये सलकडी, 7 वारांची 7 निरनिळ्या रंगाची पागोटी, रेशमकाठी धोतर, अंगावर जरीकाठी उपरणं, अंगरखे रेशमी आणि सुती कपड्यांचे एका वेळी 200 तयार करीत. एकदा घातलेला अंगरखा पुन्हा घालीत नसत. तो गोरगरिबाला देत. बुवांना अन्नदानाचं आणि वस्त्रदानाचं जणू व्यसन होतं. बुवा पांढरी 5 मध्ये गात. खर्जातही अतिशय सुरेल गात. दररोज 2-4 तास तंबोऱ्यावर त्यांचा रियाज चाले. गात असताना बुवांचा चेहरा कधीही वाकडा तिकडा होत नसे. दाणेदार ताना अशा काही स्पष्ट उमटत की दर्दी श्रोते दाद देत. गोविंद बुवांच्या सुरेल आवाजाबाबत अनेक आख्यायिका नारदीय पठडीमध्ये प्रचलित आहेत. नाशकात एकदा गोविंद बुवांच्या कीर्तनास श्रीमंत दामोदर दाजी नावाचे मोठे सावकार आले. सावकारांच्या तरुण मुलाचा अंत नुकताच झाला होता. कीर्तन ऐकल्यानं दुःख कमी होईल असं सावकारांच्या मित्रांच्या सांगण्यावरून ते कीर्तनास आले. त्याच दिवशी बुवांनी कीर्तनामध्ये अभिमन्यू आख्यान लावलं होतं. आख्यान ऐन रंगात आलं होतं. श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा चालल्या होत्या. तोच बुवांनी सावकारांना येताना पाहिलं. सावकारांच्या मनस्थितीचा अंदाज बुवांना होताच. त्यांनी चटकन पुढील श्लोक म्हटला. शिला बाला जाता चरण रजसा यत कुलशिशोहा
स एवाम सूर्यास्तपती निजपादौ गिरिरशीलाम कृष्ण भूयो भूयो न खलु करुते कामपि बंधू कुले दैवात कोपी प्रभवती पुमान श्लाघ्य महिमा. ज्याच्या कुळातल्या मुलाच्या चरणधुळीनं शिलेची तरुणी झाली, तो सूर्य पुन्हा पुन्हा आपल्या पदरांनी गिरिशिलांना स्पर्श करतो, पण त्या शिला तशाच राहतात. त्या अर्थी कुळामध्ये केवळ दैववशात एखादा महान पुरुष जन्मत असतो. अशा भावार्थाचा आणि अहिल्योद्धाराशी संबंधित असा हा श्लोक म्हणून बुवांनी सीता स्वयंवर आख्यानाच्या रुळावर गाडी नेली. सावकारांचा पुत्रशोक हलका झाला. गोविंद बुवांच्या पत्नी राधाबाई अकालीच दिवंगत झाल्या. बुवांना मनुताई नावाची एक मुलगी होती, पण पोटी पुत्रसंतान नव्हतं. मातोश्रींनी दुसरं लग्न करण्याचा आग्रह बुवांना केला, पण तो न मानता ते विधुरावस्थेत राहिले. मनुताईंचा विवाह पंचवटीतल्या खंडेराव बाबा कुलकर्णी यांच्याशी झाला. कालांतरानं बुवांचे वडील यज्ञेश्वर दाजी हेही गेले. गुरु हरिबाबा शास्त्री यांनी संन्यास घेतला. नाशकातच त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधी नाशिकच्या तिळभांडेश्वर महादेवाजवळ आहे, मात्र तिच्यावर नामोल्लेख वगैरे काही नाही. तो केला जाणं हे योग्य ठरेल. गोविंदबुवांचं कुलदैवत श्री मल्लक्ष्मी नृसिंह हे होत. त्याचबरोबर खुद्द बुवांनी राधाकृष्णांची उपासनाही केली होती. .1972 साली गोविंदबुवांच्या माहितीच्या शोधाला अधिक नेटानं सुरुवात केली गेली. अनेक आख्यायिका हाती आल्या. काही अतिरंजित वाटत, काही कपोलकल्पित असल्याचाही ग्रह होई, पण बुवांच्या काळाचं जिवंत प्रतिबिंब या आख्यायिकांमध्ये सापडतं असं वाटल्यानं त्या जमवल्या. ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदूरचे होळकर यांचा गोविंदबुवा होशिंगांची बराच घनिष्ठ संबंध जुळल्याचं निदर्शनाला आलं. तेव्हा शिंदे सरकारची काही दप्तरं बघितली. काही दप्तरातील मजकूर पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळात वाचायला मिळाला. त्यामध्ये कोणकोणत्या कलावंतांनी दरबारात हजेरी लावली त्याबद्दल यादी आहे. काहींच्या नावासमोर बिदागीचा आकडाही दिलेला आहे. बुवांचं नाव तिथे मिळालं. बिदागी 4-5 आकड्यात मिळाली होती. कमलाकर बुवा औरंगाबादकर हे बघताना अचानक भेटले. त्यांनी इंदूरच्या निरंजन जमीनदार यांना होळकरांच्या दप्तराबद्दल पत्र लिहायला सांगितलं. तातडीनं बुवांच्या शिफारशीसह हे पत्र लिहिलं. 15 दिवसानंतर जमीनदारांचं 15 पैशाच्या कार्डावर उत्तर आलं. पत्र के लिए धन्यवाद. होळकर राज्य का चैरिटेबल विभाग का रिकॉर्ड पूरी तरह नष्ट हो गया है. होळकर दफ्तरों का निजी रिकॉर्ड भी अप्राप्य है. मैं कुछ जानकारी नहीं दे पा रहा हूं, इसका मुझे दुख है. कृपा बनाए रखे. शिंद्यांच्या दप्तराबद्दल ग्वाल्हेरच्या महिपतनाथ बुवा ढोली महाराजांच्या मठात विचारलं. औरंगाबादकर बुवांनीच हाही पत्ता दिला, पण उपयोग नाही. गंगाधर बुवा काशीकर हे गोविंद बुवांच्या पठडीतले आहेत असं कळलं. त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई काशीकर यांना मध्य प्रदेशात गुणा या गावी भेटायला जायचं ठरवलं, पण त्यांचं पत्र अजून तरी नाही. बीडच्या मठात गोविंद बुवांनी इसवी सन 1841-42च्या सुमारास दास नवमी निमित्त कीर्तन केल्याचा उल्लेख नारद कीर्तन संस्थेच्या भारताचार्य भिलवडीकर बुवांच्या बाणात मिळाला. आळंदीच्या नृसिंह मंदिरात गोविंद बुवांनी 2दा नृसिंह जयंतीला येऊन सेवा केल्याची नोंद कराडकर बुवांच्या हस्तलिखितात सापडली. नाशिकच्या गोदावरी कीर्तन सत्रातही बुवांनी मार्गशीर्ष आणि माघ मास सेवा केल्याची नोंद आहे. नाशिकच्या लोकसत्तेमधून याचे उल्लेख मिळतात. श्रोते हो, गोविंद बुवा होशिंग 19व्या शतकातले नारदीय कीर्तनाचे जनक. गोविंद बुवांना महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही अनेक संस्थानांमध्ये, अनेक राज्यांमध्ये मान होता. नारदीय कीर्तनासाठी त्यांना अनेक संस्थानिक राजे मानानं बोलावीत आणि त्यांच्या उत्तमोत्तम आख्यानावर आधारित असलेल्या कीर्तनामुळे संतुष्ट होऊन त्या काळी त्यांना 4-5 आकडी बिदागी देखील देत. त्यांना मिळणारा हा मानसन्मान आणि त्यांच्या कीर्तनाला होणारी गर्दी ही त्र्यंबक बुवांना त्यांच्या मनातल्या असूयेमुळे रुचत नव्हती आणि म्हणूनच या न त्या कारणामुळे गोविंद बुवांच्या कीर्तनात विघ्न आणण्याचा ते प्रयत्न करत.
पण गोविंद बुवांच्या शांत संयमीपणामुळे आणि समयसूचकतेमुळे त्यांना ही विघ्न न वाटता स्वतःला सिद्ध करण्याची संधीच वाटे आणि त्या प्रत्येक संधीचं ते सोनं करी. अशा नारदीय कीर्तनाचा गाढा अभ्यास असणारे, त्याच्या सादरीकरणात निष्णात असलेले, प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेल्या गोविंद बुवांविषयी आणखी जाणून घेऊया पुढल्या काही भागात. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.